नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी.ई.टी. 2025 याकरता महत्त्वपूर्ण असणारा गणित आणि भूमिती विषयावरील आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न जे नेहमी रिपीट होत असतात असे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, आजचा शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे आहे महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न पहा आपल्या काय पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न विद्यार्थी मित्र। सोबतच्या आकृतीत दोन बिंदू जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ओके, बघा आपल्याला समोर एक आकृती दिलेली आहे। बघा या ठिकाणी काय तर दोन बिंदू जोडून आणखी किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ओके, बघा मग आता काय या ठिकाणी अशा प्रकारचं वर्तुळ आहे आणि याच्यावरती आपल्याला बिंदू दिलेले आहेत। बघा, ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे आपल्याला काय येतं, हे आपल्याला या ठिकाणी बिंदू दिलेले आहेत। ओके, हे काय दिले आहेत आपल्याला, बिंदू दिलेले आहेत। मग आता किती रेषाखंड काढता येतील? आता सगळ्यात पहिले तुम्ही की नाही रेषा आणि रेषाखंड समजून घ्या। ओके, बघा रेषा जी असते या पद्धतीची असते, ही अनंत स्वरूपात असते, जी लांबी काय असते, अनंत असते। ओके, रेषेची लांबी कशी असते तर अनंत असते। आणि रेषाखंड जो आहे, रेषाखंड हा या पद्धतीचा असतो, टोकावरती अशी दोन गोलसाई खंडित होते, ती त्याला रेषाखंड असे म्हणतात। ओके, बघा आता या स्वरूपाचे असते विद्यार्थी मित्र। मग आपल्याला आता या टाईपचे रेषाखंड यावरती किती काढता येतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। ओके, बघा मग आपल्याला किती रेषाखंड काढता येतील बरं, या ठिकाणी आपण समजून घेऊया। बघा आता हे जे रेषाखंड आहेत, ओके बघा या पद्धतीत काय आपला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। बघा काय म्हटलं, या ठिकाणी रेषाखंड किती काढता येतील। आता बघा या ठिकाणी आपल्याला संख्या किती दिलेल्या आहेत बरं। ओके, बघा ए बी सी डी ई एफ जी एच असे किती आहेत आपल्याला या ठिकाणी रेषाखंड काढायचे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्र। बघा रेषाखंड काढायचं असेल ना एक सूत्र आहे, काय करायचं आपल्याला, एकूण बिंदू किती दिले आहेत, एकूण बिंदू दिले आहेत 8 गुणिले त्याच्या पूर्वीची संख्या घ्यायची आणि छेदामध्ये 2। बघा आता हा भागाकार सोडवायचा विद्यार्थी मित्र। बे एक बे बेचूक 8 राहिले किती 4 गुणिले 7 म्हणजेच या ठिकाणी बघा 4 7 28 किती 28 हे झाले विद्यार्थी मित्र एकूण रेषाखंड। हे किती झाले, एकूण रेषाखंड। बघा आता विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी 28 दिसलं, आपल्याला काय उत्तर काय मिळाले, या ठिकाणी 28 रेषाखंड हे मिळालेलं। एकूण रेषाखंड किती होतील तर 28 रेषाखंड होतील। बघा मग आता काय करणार आपण, या ठिकाणी 28 रेषाखंड आले की या ठिकाणी गडबड करायची नाही। तुम्ही काय करता, या ठिकाणी 28 आहे आणि आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असं वरील लगेच 28 दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही बरोबर निवडता, नाही या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे। हे उत्तर काय चुकीचं आहे, 28 आहे का नाही। बघा प्रश्न व्यवस्थित वाचा। सोबतच्या आकृतीत दोन बिंदू जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील असं म्हटलंय, किती आणखीन किती रेषाखंड काढता येतील। आता या ठिकाणी बघा दोन बिंदू जोडून हा एक आणि हा दुसरा, पहिलेच आपल्याला यापूर्वीच काय दोन रेषाखंड हे दिलेली आहेत। ओके, हा एक आणि हा एक अशी किती आपल्याला दोन रेषाखंड यापूर्वी दिलेले आहेत। मग काय करायचं आहे बघा, या ठिकाणी काय ही सिली मिस्टेक आपल्याला टाळायची आहे। दोन पूर्वीच दिलेले आहेत ना, मग 28 मधून 2 वजा करायचे म्हणजे किती झाले 26। आणखीन किती काढता येतील आपल्याला, तर आणखीन आपल्याला 26 रेषाखंड काढता येतील। पर्याय क्रमांक 2 26 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, बघा विद्यार्थी मित्र या टाईपचा प्रश्न आपल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। ओके, या ठिकाणी आपण टीईटीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच टाईपचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेत आहोत। ओके, चला व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चलो बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र। एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे आणि त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल। बघा एक बस आहे, त्या बसचं जे चाक आहे, ओके चाक बसचं जे चाक आहे तर त्या चाकाचा जो व्यास म्हटलेला आहे विद्यार्थी मित्र, आपल्याला किती व्यास हा किती सांगलेला आहे तर व्यास सांगलेला आहे 0.7 मीटर। किती आहे 0.7 मीटर। तर ते चाक फेऱ्या किती, त्या बसच्या किती 5000 फेऱ्या ज्या आहेत, 5000 फेऱ्यात ते चाक किती अंतर कापेल। बघा या ठिकाणी या चाकाची काय आपण या ठिकाणी बघूया। बघा असं चाक आहे, अशी याची फेरी होते, तर असं हे एक फेरी पूर्ण होते, त्यानंतर दुसरी फेरी, अशा किती फेऱ्या सांगल्या आहेत आपल्याला, अशा 5000 फेऱ्या म्हटलेला आहे। किती 5000 फेऱ्या। तर 5000 फेऱ्यात हे चाक किती अंतर कापेल हा प्रश्न बघा आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल विद्यार्थी मित्र। बघा आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेला आहे व्यास। ओके, आपल्याला काय दिलेला आहे व्यास।
0.7 मीटर. ओके, 0.7 मीटर आपल्याला व्यास दिलेला आहे. आणि चाक जो आहे, ओके, चाकाच्या फेऱ्या किती दिलेल्या आहेत? चाकाच्या फेऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत 5000. किती दिलेल्या आहेत? 5000. या गोष्टी लिहून घेतल्या. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? मग आपल्याला वर्तुळाचा परिघ काढावा लागेल. आधी आपल्याला काय काढावं लागेल? वर्तुळाचा परिघ घ्यावा लागेल. बघा, वर्तुळाचा परिघ, ओके, वर्तुळाचा परिघ बरोबर काय? पाय आर डी. ओके, डी म्हणजे काय या ठिकाणी? डी म्हणजे डायमीटर म्हणजेच परिघ. ओके, पाय आर डी. आता या ठिकाणी किंमत लक्षात टाकून घ्यायची. आपल्याला पाय आरची किंमत माहिती आहे 22/7. काय ते? याची किंमत काय आहे? 22/7. 22/7. ओके, गुणिले आता आपल्याला मीटर मध्ये दिलेलं आहे. ओके, आपल्याला काय या ठिकाणी 0.7 मीटर दिलेलं आहे. 0.7 म्हणजेच काय? या ठिकाणी आपल्याला खाली आपल्याला 10 द्यावं लागेल म्हणजे आपला पॉईंट निघून जातो. ओके, काय पॉईंट निघून गेला? 710 लिहिले या ठिकाणी. आणि गुणिले फेऱ्या किती आहेत? अरे फेऱ्या आहेत 5000. या ठिकाणी लिहून घ्या 5000. क्लिअर आहे? बघा, आता या ठिकाणी हे सोडवायचं आहे आपल्याला. ओके, पहा या ठिकाणी काय सोडवायचं आहे? 10 × 10, 10 × 5 50. 10 × 5 50. ओके, बघा, त्यानंतर 7 हे कटले विद्यार्थी मित्र, हे 7 कटले. ओके, चलो पहा, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी हे 0 0 जसे तसे राहिले म्हणजेच काय? तर 22 × 500. 22 × 500 या ठिकाणी हा गुणाकार आपल्याला करून घ्यावा लागेल. ओके, बघा, आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा सोडवायचा आहे आपल्याला. बघा, हा सोडून घ्यायचा आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय? 0 0 जशाच तसे आधी मांडून घ्यायचे. ओके, 0 0 जशाच तसे मांडून घ्यायचे. आणि या ठिकाणी 2 0 मांडले तर 22×5 किती होते? 22×5 110 या ठिकाणी होईल. ओके, 22×5 110. मग 110 मांडायचे किती झाले विद्यार्थी मित्र? तर 11,000. हे कशात नाही आहे? तर हे आहे मीटर मध्ये. ओके, काय आहे? हे मीटर. 11,000 मीटर आहे. आता आपल्याला विद्यार्थी मित्र दिलेलं काय आहे? आपल्याला या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत हे सगळे किलोमीटर मध्ये दिलेले आहे. मग आपल्याला 11,000 जे आहे याचं मीटरचं किलोमीटर मध्ये करावं लागेल. मग कसं विद्यार्थी मित्र? बघा, या ठिकाणी काय करावं लागेल? त्याला हजाराने आपल्याला भाग द्यावा लागेल. ओके, बघा, हजाराने आपल्याला भाग द्यावा लागेल. पहा, मग आता काय? 11,000 मीटर जे आहे या ठिकाणी हजाराने भाग दिला काय होणार? हे 3 0 कटणार, हे 3 0 कटणार, राहिले किती? 1. म्हणजेच किती? 11 किलोमीटर. ओके, 11 किलोमीटर, 11 किमी. हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, प्रश्न आवडला असल्यास, स्पष्टीकरण आवडलं असल्यास आणि समजलं असल्यास सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये स्पष्टीकरण कशा पद्धतीचं आहे या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे. बघा, तुमचा परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास व्हावा याकरता आपण ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत विद्यार्थी मित्र. त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही ते बघू शकता. ओके, बघा, आता हे झालं गणित विषयाचं. गणित विषयाच्या व्यतिरिक्त आपण विद्यार्थी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती सामाजिक शास्त्रे, ओके, यूट्यूब चॅनलवरती आपल्या काय? तर सामाजिक शास्त्रे, बाल मानसशास्त्राचे खूप सारे व्हिडिओज, मानसशास्त्र विषयाचे खूप सारे व्हिडिओज आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मानसशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम जो आहे परिपूर्ण पद्धतीने शिकता येणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सर्व व्हिडिओज विद्यार्थी मित्र बघून घ्यायचे आहे. मराठी व्याकरणाचे देखील व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. गणित व भूमितीचे यापूर्वीचे व्हिडिओज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहेत. सोबतच आपले शिक्षक पात्रता परीक्षेतील इंग्रजी व्याकरणावरील देखील व्हिडिओ आपण त्या ठिकाणी टाकले आहे. आणि हे सर्व व्हिडिओ म्हणजे काय? तर या सर्व टीईटीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत. हे सर्व काय आहेत? टीईटीच्या यापूर्वी झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजेच या ठिकाणी PYQs आहेत. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. तर हे सर्व जाऊन तुम्ही बघायची आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चलो बघा, यानंतर आता पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पहा, पुढचा प्रश्न काय? 2 मीटर उंची व 1.4 मीटर तळाचा व्यास असलेल्या एका धातूच्या बंदिस्त दंडगोल बनवण्यास एकूण धातूचा किती पत्रा लागेल? ओके, बघा, या ठिकाणी काय आपल्याला पहा, या पद्धतीचा एक दंडगोल. ओके, बघा, काय एक धातूचा पत्र्याचा आपल्याला दंडगोल बनवायचा आहे. मग आता हा दंडगोल बनवण्यासाठी आपल्याला किती हे लागेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. बघा, धातूचा पत्रा जो असतो या टाईपचा, तर असा धातूचा पत्रा आहे, दंडगोल बनवायचा आहे याचा. ओके, तर हा बनवण्याकरता आपल्याला एकूण किती पत्रा लागेल असा प्रश्न आहे. एकूण
किती पत्रा लागेल या टाईपचा प्रश्न जो आहे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. मग आता या ठिकाणी बघा, हा पूर्ण बनवण्यासाठी एकूण किती पत्रा लागेल बरं? हा काय या टाईपचा दंडगोल बनवायचा आहे धातूचा, आणि हा बनवण्यासाठी किती पत्रा लागेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी पर्याय देखील लिहिलेले आहेत विद्यार्थी मित्र. किती लागेल बरं आपल्याला पत्रा या ठिकाणी? तर पहा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, ही आकृती कशा पद्धतीची आहे, तर ही आहे वृत्तिका चिती. ओके, काय वृत्तिका चितीची आहे. ओके, बघा मग आता या ठिकाणी वृत्तिका चिती जी आहे याचं आपल्याला काय काढायचं, एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. ओके, याचं काय एकूण पृष्ठफळ. मग आता या पद्धतीचा प्रश्न सोडत असताना आपल्याला काय करावं लागेल हे समजून घ्या. ओके, पहा एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ याचं एक सूत्र आहे विद्यार्थी मित्र, हे लक्षात ठेवायचं. 2πr. ओके, काय 2πr आणि कंसामध्ये r × h म्हणजे हाईट. ओके, हाय h म्हणजे काय या ठिकाणी उंची होते. पहा आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला हे सर्व जे आहेत 2πr हे सर्व जे आहेत आपल्या ठिकाणी सूत्रात मांडून घ्यायचं. 2 गुणिले πr 2πr. ओके, 2πr म्हणजे 2 गुणिले 22/7 22/7 गुणिले आपल्याला किती दिलेला आहे या ठिकाणी, याचा जो व्यास असतो त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं, उंची वगैरे सगळे हे करून. ओके, बघा या ठिकाणी काय r म्हणजे काय 0.7 घेऊया आपण. ओके, r म्हणजे काय या ठिकाणी आपण 7 घेऊया. बघा 1.4 मीटर तळा चाललाय आपल्या ठिकाणी काय 7 आहे असं. ओके, बघा या ठिकाणी काय 0.7 घेऊया, 0.7 मीटर. ओके, 0.7 मीटर असं आहे, 0.7 मीटर हे घेतलं. त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा आता पुढे कंसामध्ये r. ओके, r किती आहे 0.7, r किती आहे 0.7 प्लस 2 या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके, हाईट किती दिली आपल्याला, उंची 2 मीटर, 2 मीटर उंची आणि तळाचा व्यास किती आहे 0.7. ओके, तळाचा व्यास किती आहे 0.7 मीटर तळाचा व्यास आहे. बघा या ठिकाणी हा जो व्यास आहे खालचा तळाचा हा किती येतो, हा येतो 0.7 आणि उंची म्हटलं तर 2 मीटर. ओके, उंची किती आहे 2 मीटर. या पद्धतीचा आपल्याला सोडवायचा आहे विद्यार्थी मित्र. बघा आता या ठिकाणी मांडणी करून घेतली, परत एकदा घ्या 2 गुणिले 22/7. आता आपल्याला हे कसं आहे 0.7 दिलेला, याला आपल्याला काय करायचं आहे पॉईंट काढायचा आहे म्हणजे 7/10 होईल. ओके, 7/10 होईल पॉईंट काढल्यानंतर. पुन्हा या ठिकाणी हा जो आहे 0.7 पॉईंट जे आहे 2 केलेला आहे या ठिकाणी +2, तर मग या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी +2 असल्यामुळे या ठिकाणी हा 27 होणार. ओके, छेदात 10. बघा 0.6 या ठिकाणी पॉईंट काढल्यानंतर हे सरळ 7 होतं, पॉईंट काढल्यानंतर काय होते हे 7, 7 आणि या ठिकाणी 0.2 म्हणजे किती आहे 27 ठिकाणी. ओके, बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा सोडवायचा आहे. 7 × 7 7 × 7 कटला. ओके, राहिले किती आता 22. बघा आता 22 गुणिले 2 बरोबर किती व्हायले 22 गुणिले 2. हा गुणाकार जर केला आपण तर आपल्याला मिळतं या ठिकाणी 44. ओके, 44 गुणिले 27, 44 गुणिले 27 आणि छेदामध्ये 10 गुणिले 10 बरोबर किती 100. बघा या ठिकाणी आता हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला, हे सोडवायचं आहे विद्यार्थी मित्र. बघा आता हा गुणाकार आपल्याला जो आहे या ठिकाणी बघा 44 गुणिले 27 जर केला आपण या ठिकाणी याची आपल्याला काय होते, याचा गुणाकार केला असता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला किती येणार आहे उत्तरात या ठिकाणी समजून घेऊया. तर हा जो सोडवला असता आपल्याला काय कळतं बघा हा भागाकार जो आहे हा सोडवायचा आणि आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं 1188. ओके, 1188 हा जो गुणाकार येतो 44 आणि 27चा गुणाकार काय येतो 1188 येतं. बघा या ठिकाणी 27. ओके, 27 चूक किती होतात, 27 चूक होतात 108, 108शी घेतला 8. ओके, 27 चूक 108, 108शी घेतला आपण 8, हातचं राहिले 10. ओके, राहिले किती 10 या ठिकाणी बघा. मग आता 27 चूक 108, 108 आणि 10 बरोबर 118. ओके, किती होतात 118, त्यामुळे 1888 या ठिकाणी मी घेतलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी सरळ सरळ मांडणी केलेली आहे. 27 चूक 108, 108शी घेतला 8 आणि 27 चूक 108, 108 पूर्वीचे 10 म्हणजे 118 या पद्धतीने हे 1188 मी घेतलेलं आहे. आता विद्यार्थी मित्र आपल्याला 1188 हे कशामध्ये आहे आपल्याला हे लक्षात द्या. हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय करायचं मीटरमध्ये घ्यायचं आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे मीटरमध्ये घ्यायचं आहे आणि हे सेंटीमीटरमध्ये. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला मीटरमध्ये हवा आहे. मग मीटरमध्ये घ्यायसाठी याला करावं काय लागेल आपल्याला या ठिकाणी हे जे 100 आहे याने भाग द्यायचा. आता या 1188 ला आपल्याला काय 100ने भाग देऊया. ओके,
पहा. मग आता हे 1188 जे आहे 1188 याला जर 100ने भाग दिला तर भाग दिला असता विद्यार्थी मित्र याचं उत्तर किती येतं? 2 शून्य आहेत ना, 2 शून्य म्हणजे 2 सोडून काय द्यायचं आपल्याला? पॉईंट द्यावा लागेल म्हणजे 11.88. ओके, काय होतं म्हणजेच 11.88 हे असणार. याला एकूण एवढा हे काय मीटर. 11.88 कसं आहे तर मीटर एवढा पत्रा. ओके, मीटर वर्ग एवढा पत्रा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 11.88 चौरस मीटर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, सर्वांना हा पॉईंट थोडा व्यवस्थित कव्हर करावा लागेल कारण या टाईपचा प्रश्न आपल्याला 100% जो आहे टीईटीच्या परीक्षेमध्ये बघायला मिळतो. ओके, 100% या टाईपचा प्रश्न आपल्याला बघायला मिळत असतो. चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या प्रश्नांची पीडीएफ जी सोल्युशनवाली ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्र, ही पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये ओके तुम्ही मला कमेंट करायची आहे आणि कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून टाईप करायचं आहे. मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. यापूर्वी आपण भरपूर व्हिडिओ ज्या आहेत ऑलरेडी आपल्या क्लासच्या पीडीएफ त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला हा प्रश्न बघा. एका समभुज चौकोनाची एक बाजू 1 सेमी असून त्याचा एक कर्ण हा 2 सेमी आहे. ओके, बघा आता एक समभुज चौकोन आहे, त्याची एक बाजू किती आहे 1 सेंटीमीटर आणि त्याचा एक कर्ण जो आहे हा 2 सेंटीमीटरचा आहे. बघा हा प्रश्न टीईटी 2024 मध्ये विचारण्यात आला होता. ओके, टीईटी 2024 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. पेपर 2 मधला प्रश्न आहे. ओके, पेपर 2 मध्ये हा प्रश्न होता. बघा आता सोडवायचं कसं. आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, आपल्याला काय दिलेलं आहे त्याची प्रत्येकाची प्रत्येक बाजू किती आहे 61 सेंटीमीटर आहे. प्रत्येक बाजू काय प्रिंटिंग मिस्टेक आहे या ठिकाणी. प्रत्येक बाजू किती आहे 61 सेंटीमीटर आहे. ओके, पहा एका समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू जी आहे ही किती आहे ही 61 सेंटीमीटर आहे. बघा मग आता ही जर 61 सेंटीमीटर असेल तर ही देखील 61 सेंटीमीटर असणार, ही देखील 61 असणार आणि ही देखील 61 सेंटीमीटर त्या ठिकाणी असणार. ओके, बघा आता यामध्ये विद्यार्थी मित्र अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट समजून घ्या. आपल्याला काय दिलेलं आहे एक कर्ण जो आहे 2 सेंटीमीटरचा. एक कर्ण काय आपल्याला या ठिकाणी 2 सेंटीमीटर दिलेला आहे. आता समभुज चौकोनामध्ये काही घटक आपल्याला समजून घ्यायचे आहेत की या पद्धतीचे हे जे कर्ण जातात. ओके, हा काय जातो कर्ण. आता या ठिकाणी हा जो अँगल तयार होतो ना हा किती असतो हा 90 अंशाचा असतो. काटकोन त्या ठिकाणी तयार होत असतो. काय असतं काटकोन. आणि या बाजूचं जे अंतर आहे हे काय असतं समान असतं. याच्या बाजू आहे त्या कर्णाच्या याचं अंतर किती असतं समान त्या ठिकाणी असतं. ओके, बघा मग आता आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सोडवताना साधी सरळ कन्सेप्ट सोडून घ्यायची. ओके, बघा एक या ठिकाणी मी माहिती लिहितो, ती माहिती तुम्ही समजून घ्या. बघा काय 11 60 आणि 61 11 60 61 या एका पॉईंटवरून तुम्ही प्रश्न सहज सेकंदात पाहता तुम्ही सोडवू शकता. ओके, बघा आपल्याला काय हे या ठिकाणी त्रिकुट आहेत. ओके, ही त्रिकुट आपल्याला पाठ असली पाहिजे. बघा या ठिकाणी आता आपल्याला एक बाजू 61 आहे की दुसरी बाजू काय असणार 100% दुसरी बाजू काय असणार दुसरी बाजू किती असणार विद्यार्थी मित्र तर दुसरी बाजू त्या ठिकाणी किती राहणार ही 60 असणार आणि दुसरी बाजू 11 असणार. ओके, आपल्याला 61 दिलेली आहे म्हणजे एक काय असणार एक 60 असणार आणि दुसरी 11 असणार. या पद्धतीचं हे आहे. ओके, चलो मग आता या ठिकाणी म्हणजे ही 60 आहे म्हणजे ही देखील 60 आहे ही देखील 60 आहे. ओके, या ठिकाणी एक 60 एक 61 आणि एक 11 या ठिकाणी राहते. मग आता आपल्याला एक कर्ण किती आहे आपल्याला एक कर्ण हा या ठिकाणी किती 22 सेमी आहे. एक कर्ण किती आहे 22 सेमीचा एक कर्ण आहे. ओके, एक कर्ण किती दिलेला आपल्याला 22. मग आता सोडवायचं आहे. पहा एक कर्ण किती आहे 22 सेमी. ओके, एक कर्ण किती दिलेला आहे 22 सेमी आणि दुसरा कर्ण ओके दुसरा कर्ण मग किती असणार बघा एक कर्ण आपल्याला 22 सेमी दिलेला आहे. मग आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्र या ठिकाणी एक बाजू 60 आहे तर ही कर्णाची एक बाजू जो आहे ओके एक बाजू कर्णाची या ठिकाणी आपल्याला किती दिलेली आहे तर ही एक कर्ण किती असणार आहे 60 असणार आहे. एक या ठिकाणी किती असणार आहे एक कर्णाची बाजू किती असणार 60 असणार आहे. मग या ठिकाणी 60 अधिक 60 ओके दुसरा कर्ण किती झाला रे दुसरा कर्ण किती झाला तर दुसरा कर्ण झाला 120 किती झाला 120 दुसरा कर्ण झाला. मग आपल्याला काय काढायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे क्षेत्रफळ.
आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, क्षेत्रफळ चौकोनाचं. आता क्षेत्रफळ काढत असताना लिहा किमती 1/2 गुणिले 22 गुणिले आपल्याला दुसऱ्याकडनं मिळाला होता तो 120. आता हे सोडवायचं आहे. बे एक बे 11 गुणिले 120. ओके, 11 गुणिले 120 हा गुणाकार सोडवायचा आहे. 120 गुणिले 11 केले असता आपल्याला मिळते या ठिकाणी 1320. ओके, 1320 चौरस किलोमीटर चौसेमी. ओके, 1320 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी 1320 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असे उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 170 अंश आहे, तर त्या कोणाचे माप किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा एका पूरक कोन आणि कोटी कोन जो आहे यांच्या मापाची बेरीज किती आहे, 170 अंश आहे. ओके, 170 अंश आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या कोणाचे माप किती असा प्रश्न जो आहे आपल्याला विचारलेला आहे. बघा अतिशय सोपा स्वरूपाचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी हा प्रश्न आपण सहज सोडू शकतो. फक्त आपल्याला एक कन्सेप्टिव्ह गोष्ट या ठिकाणी लक्षात असायची. ओके, ही पाठच ठेवायची आहे. आपल्याला कोणकोणते दिले आहेत बरं, आपल्याला एक दिलाय कोटी कोन. ओके, कोटी कोन दिलाय आणि पूरक कोन दिलाय. कोटी कोन आणि पूरक कोन यांच्या मापाची बेरीज किती दिली आहे, 170. आता या दोन घटकांमध्ये एक घटक असतो तो असतो मूळ कोन. कोणता असतो, मूळ कोन हा देखील असतो. आता या ठिकाणी बघा म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यावं लागेल. बघा एक पॉईंट जो आहे या ठिकाणी तुम्ही पाठ करून ठेवा. बघा मी लिहितो या ठिकाणी हा पाठच ठेवायचा. एक म्हणजे पहा कोटी कोन आणि दुसरा असतो मूळ कोन. कोटी कोन आणि मूळ कोन यांच्या मापाची बेरीज किती येते, 90 अंश. त्यानंतर पूरक कोन. ओके, पूरक कोन आणि मूळ कोन जो आहे यांच्या मापाची बेरीज येत असतं 180 अंश. ओके, आणि यांची जी बेरीज असते ना, ही बेरीज किती असते, यांची बेरीज येते बघा 270 अंश. किती येतं, 270 अंश इतकी याची बेरीज येत असते. आता हा पॉईंट तुम्ही व्यवस्थितरित्या कव्हर करून ठेवा, पाठच ठेवा. बघा आता कशा पद्धतीनं बघा 270 अंश. आता हा पॉईंट कोणत्या याच्यात कोटी कोन पूरक कोन विचारला ना, हा आकडा तुम्ही लक्षात ठेवायचा. 270 अंशाचा आकडा तुम्ही लक्षात ठेवायचा. ओके, पहा आता कशा पद्धतीने आपल्याला हा सोडता येईल. या ठिकाणी अगदी सहज आपण जे आहे हे प्रश्न सोडवू शकतो. बघा 270चा अंशाचा आकडा तुम्ही लक्षात ठेवला असता. आता बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, मापाची बेरीज किती आहे, 170 अंश. बघा या 270 मधून 170 करा वजा, 170 अंश वजा करा. ओके, 270 मधून 170 अंश वजा केले असता आपल्याला काय मिळतं, आपल्याकडे शिल्लक राहतं किती, तर आपल्याकडे शिल्लक राहतं 100 अंश. ओके, किती शिल्लक राहतं, 100 अंश. 100 अंश मिळालं की तुम्ही लगेच जाता या ठिकाणी 100 अंश आहे का, बरोबर आहे, उत्तर निवडता. नाही, हे उत्तर चुकीचं आहे. का चुकीचं आहे या ठिकाणी समजून घ्या. ओके, पहा विद्यार्थी मित्र, आता आपल्याला या ठिकाणी 100 अंश मिळाले. आता 100 अंश तर मिळाले आपल्याला, पण काय आहे या 100 अंशामध्ये मिळालेल्या अंशामध्ये आपल्याला काय आहे विद्यार्थी मित्र, हा मूळ कोन जो आहे ना, हा मूळ कोन 2 वेळा आलेला आहे. काय आहे, मूळ कोन काय आहे, मूळ कोन 2 वेळा आलेला आहे. मग आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला आता या 100 अंशातून जो आहे मूळ कोन, बघा मूळ कोन जो आहे 2 वेळा आलेला हा त्या ठिकाणी वजा करायचा आहे. ओके, मग काय 2 वेळा आहे ना, मग 2 न भाग द्यायचा, याला 2 न आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा या ठिकाणी 2 न भाग द्यायचा, सोडवायचा. आता 2 न भाग दिला असता आपल्याला बे एक बे आणि बे पंच 10, 50 अंश हे या ठिकाणी उत्तर मिळतं. ओके, किती असणार आहे, 50 अंश हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, ट्रिकी पद्धतीनं आपण अगदी ट्रिकच्या माध्यमानं हा प्रश्न सोडवलेला आहे. ओके, फक्त तुम्हाला हा कन्सेप्ट पाठ ठेवायचे आहे. ओके, हे काय तुम्हाला पाठच पाहिजे, तरच तुम्ही या पद्धतीचा प्रश्न सोडवू शकता विद्यार्थी मित्र. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, त्रिकोणाच्या 2 कोनाची मापे 65 अंश व 53 अंश आहे. ओके, बघा त्रिकोणाच्या 2 कोनाची मापे 65 अंश आणि 53 अंश आहे. ओके, 53 अंश आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे,
तर आपल्याला या ठिकाणी या तिसऱ्या कोणाचे माप किती असेल, तिसरा कोण जो आहे त्याचे माप किती असेल ते काढायचं आहे. ओके, पहा 65 आणि 63 या ठिकाणी काय आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे तिसऱ्या कोणाचे माप. आपल्याला काय काढायचं आहे, तिसऱ्या कोणाचे माप. ओके, चलो आता हे काढत असताना काय काढायचं बघा, 65 आणि 63 आहेत. मग हे काढत असताना काय करायचं, सरळ सरळ 180 अंशाचा त्रिकोण असतो. ओके, त्रिकोण काय असतो बघा, या ठिकाणी त्रिकोण जो आहे आपला पहा त्रिकोण. आता त्रिकोणाच्या तीनही कोणाचे माप किती असतं, त्रिकोणाच्या तीनही कोणाचे माप किती असतं, त्रिकोणाचे हे जे तीन कोण आहेत या तीन कोण. ओके, या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. किती येते, तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज, तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज ही किती असते, ही 180 अंश असते. मग आता करायचं काय बघा, या 180 अंशातून आपल्याला जे आहे या ठिकाणी दिलेले किती आहे, 65 अधिक 53. 65 अधिक 53 जे आहे हे आपल्याला वजा करायचे आहेत. हे काय करायचे आहेत आपल्याला या ठिकाणी वजा करायची आहेत. ओके, चलो पहा. मग आता या ठिकाणी हे सोडवूया. ओके, 65 आणि 53 जे आहे या ठिकाणी आपल्याला सोडवायची आहेत. बघा 65 आणि 53 यांची बेरीज आपण जर केली तर आपल्याला किती मिळतं, 65 आणि 53 54 अंश आहे. ओके, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक विद्यार्थी मित्र बघा, तर या ठिकाणी 119. ओके, किती मिळतं, 119 या ठिकाणी होते. आणि त्यानंतर हे 180 अंश. ओके, 180 मधून 119 वजा करायचे आहेत, वजाकारी बाकी करायची, वजाबाकी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं 60 अंश. ओके, किती मिळतं, 60 अंश या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 बघा, 60च्या सिमिलर काय 60.7 अंश या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ किती असेल. एका वर्तुळाचा व्यास काय 14 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ हा किती असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, बघा 14 सेंटीमीटर आहे आणि परिघ किती असणार बरं, अतिशय सोपा आणि सहज हा सोडवण्याजोगाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा आपल्याला व्यास काय असतो, व्यास या ठिकाणी काय दिलेला आपल्याला दिलेली कोणती गोष्ट आहे या ठिकाणी समजून घ्या. आपल्याला दिलाय व्यास हा किती आहे 14 सेमी. व्यास किती आहे 14 सेमी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यास जो आहे ना, व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास काय असतो, हा त्रिज्येच्या दुप्पट. व्यास जो आहे हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. बघा या ठिकाणी वर्तुळ आहे आपल्याला. ओके, बघा या पद्धतीचं आपल्याकडे वर्तुळ आहे. मग या ठिकाणी हे अर्ध जे येतं, ओके, हाफ मध्ये असतं त्रिज्या आणि या त्रिज्येच्या पुढे जे आहे ते पूर्ण होतं ते म्हणजे व्यास. ओके, बघा या ठिकाणी हा पॉइंट घ्या. बघा आता ही काय झाली या ठिकाणी अर्ध म्हटलं तर या ठिकाणी झालं त्रिज्या. ओके, अर्धी काय झाली या ठिकाणी त्रिज्या. आणि त्रिज्या जर समजा किती असेल, ही 7 असेल, त्याच्यात दुप्पट काय राहणार 14 पूर्ण व्यास. ही पूर्ण लाईन म्हणजे काय झाली व्यास, पूर्ण इथून इथपर्यंत हे पूर्ण काय होतो व्यास होतो. मग त्यामुळे हे जर 14 असेल तर त्रिज्या किती असेल, त्रिज्या असेल 7 सेमी. त्रिज्या किती असणार, त्रिज्या असणार 7 सेमी त्या ठिकाणी. मग आपल्याला आता काय काढायचं आहे, परिघ काढायचा आहे. ओके, परिघ. आता परिघ काढण्याकरता काय करावं लागेल विद्यार्थी मित्र, परिघाचं सूत्र आहे 2πr. सूत्र काय 2πr. बघा आता हे सोडूया, व्यास ओके आणि परिघ जो आहे आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. आता बघा या ठिकाणी सोडवूया. बघा हा एक सूत्र आहे आणि अजून एक सूत्र असतं परिघ काढायचं, ते बघा त्रिज्या आणि व्यास काढायचं. या ठिकाणी दोन पद्धतीने आपल्याला काढता येते. ओके, बघा आता त्यापूर्वी आपण एकच काढून घेऊया. बघा कसं काढणार बरं आपल्याला काय काढायचं आहे, परिघ. परिघ काढायचे काय 2πr
किंवा अजून एक म्हटलं परिघ आपल्याला दोन सूत्रानुसार काढता येतो, पाय आर डी. ओके, डी म्हणजे डायमीटर, डायमीटर म्हणजे काय परिघ. ओके, आपल्याला काय डायमीटर म्हणजे या ठिकाणी काढूया. बघा व्यास, डायमीटर म्हणजे काय व्यास या ठिकाणी होतो. मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे 2 पाय आर. ओके, या ठिकाणी काय 2 पाय आर म्हणजेच काय या ठिकाणी 22/7. या ठिकाणी किंमत लक्षात द्या, पाय आरची किंमत काय असते 22/7 ही असते. आणि आपल्याला दिलं किती आहे बरं डायमीटर, व्यास किती दिला आहे आपल्याला. ओके, डी म्हणजे डायमीटर हा जो आहे या ठिकाणी आपल्याला व्यास किती दिलेला आहे, तो व्यास आपल्याला टाकावा लागेल. ओके, बघा व्यास किती दिलेला आहे बरं आपल्याला, व्यास दिलेला आहे आपल्याला गड्यांनो आता या ठिकाणी 14 दिलेला आहे 14. आता हे सोडवायचं, 7 × 7, 7 × 2 = 14 म्हणजेच 22 × 2 आणि 22 × 2 = 44. काय झालं सेंटीमीटर, 44 सेमी. ओके, 44 सेमी या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, तर 44 सेमी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 44 सेमी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, क्लिअर आहे सर्वांना. पहा अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्नाचा सराव आहे या ठिकाणी घेतलेला आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि या सोल्युशन वाईज जर PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे किंवा मला कमेंटमध्ये ओके मला काय करायचं आहे कमेंटमध्ये तुम्ही PDF म्हणून टाईप करून पाठवायचं आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून देईल. ओके, चलो अजून महत्त्वपूर्ण आपण आपल्या चॅनलवर TETचा जो अभ्यासक्रम आहे ओके TET करिता आपण संपूर्ण अभ्यासक्रम TETचा जो आहे हा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. यामध्ये तुम्हाला बघा बालमानसशास्त्र असेल, गणित व भूमिती असेल, सामाजिक शास्त्र पेपर 1 पेपर 2 करता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण हे सर्व घटक आपल्या चॅनलवरती बघायला मिळते. सर्वांनी चॅनलवरती जाऊन हे सर्व व्हिडिओज बघून घ्यायची आहेत. ओके, चलो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.